माजी सभापती अमोल जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा राणीनगर बस स्टॉप येथील संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून अमोल जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला। कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती। अमोल जाधव यांच्या नेतृत्व गुणाचे आणि समाजहितार्थ कार्याचे कौतुक शुभेच्छा देताना मान्यवरांनी अमोल जाधव यांच्या कार्यक्षम नेतृत्व गुणांवर आणि समाजासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला। त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व उपस्थितांनी एकमुखाने त्यांचे कौतुक केले। माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या वतीने महेश हिरे, माजी नगरसेवक राहुल दिवे, माजी नगरसेवक सौ वंदनाताई बिरारी, देवा बिरारी, एन.डी. ठाकरे, माजी नगरसेविका सौ संगीताताई जाधव त्यांच्या कुटुंबियांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यक्रमाची प्रास्ताविक व सूत्रसंचालन चेतनानगर विकास मंडळाचे अध्यक्ष रमेश जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल जाधव यांचे चिरंजीव अमेय जाधव यांनी केले। वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक 31 मध्ये मुख्यमंत्री निधीतून मंजूर विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। यामध्ये विशेष म्हणजे शासनाच्या योजनेनुसार आयुष्यमान आरोग्य केंद्र म्हणजेच मनपाचा दवाखाना या भागात नव्हता। त्यासाठी नागरिकांना वडाळा किंवा पाथर्डी गावात जावे लागत होते। त्यामुळे चेतनानगर येथे नाशिक महानगरपालिकेच्या या दवाखान्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला। त्याचप्रमाणे परिसरात होणाऱ्या चोऱ्या, महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वांसाठी 44 CCTV कॅमेरे लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला। तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी अमोल जाधव यांच्या संपर्क कार्यालयातील ई-सेवा केंद्राचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। तसेच सार्वजनिक सुविधांचे उन्नतीकरण यांचा समावेश आहे। आज प्रभाग 21 मध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जवळजवळ आपण 5 कोटीच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि आज त्याचं खरं लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे। आज या राणीनगर चेतनानगरचे नगरसेवक अमोल जाधव यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्त नाथपंथींच्या कृपेनं आणि गुरु दत्तात्रयांच्या आशीर्वादानं त्यांच्या पुढील जीवनाला सुख शांती समृद्धी लावो, त्यांच्या हातून राजकीय आणि सामाजिक हे भरपूर कार्य व्हावं। आजपर्यंत हे कार्य करत असताना सर्वांनी त्यांना साथ दिलेली आहे, यापुढेही अशीच राहणार, यामध्ये कुठलीही शंका मनामध्ये न आणता गुरु दत्तात्रयांचाही आज प्रकट दिवस आहे। दत्त महाराजांचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती महाराजांचा प्रकट दिवस आणि अमोल भावांचा प्रकट दिवस हा एकाच दिवस येणे हा एक महासंयोग योग आहे। त्यामुळे गुरु दत्तात्रयांचा आशीर्वाद, नवनाथांचा आशीर्वाद त्यांना सहाय्य होऊन त्यांच्या हातून यापुढे भरपूर क्षमतेनं राजकीय आणि सामाजिक आणि लोकांच्या कल्याणाचं कार्य व्हावं, अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो। शुभम भवतु। आज प्रभाग क्रमांक 31 मध्ये अमोल भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सगळे ज्येष्ठ नागरिक, मित्र मैत्रिणी सर्व काही उपस्थित राहून त्यांनी भरपूर या प्रभागामध्ये कार्यक्रम घेतलेले आहेत। प्रभागामध्ये त्यांनी नवीन नवीन योजना आणलेल्या आहेत, तर मी परत त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज अमोल भाऊ यांचा वाढदिवस आहे। गेले अनेक वर्ष आम्ही हा वाढदिवस 1 जानेवारी आम्हाला तारीखपेक्षा अमोल भाऊंचा वाढदिवस आहे हे एकदम पूर्ण लक्षात असतं। त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।